कृष्ण भगवान की जय। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। देवाधिदेवा जगत्त्रयजीवा परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देवी प्रेम काहिका। प्रस्तुत मौजे महाविष्णू शेळगाव या ठिकाणी आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आणि भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी निमित्त उपस्थित सर्व भजनी मंडळी, गावकरी मंडळी आणि सर्व उपस्थित परमार्थ प्रेमी नागरिक, आज सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आपण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाची वाट पाहत आहोत। त्या निमित्तानं आताच हरिभक्त परायण अमोल महाराज गोरे यांचं सुंदर असं प्रवचन झालेलं आहे। महाराजांनी अतिशय सुंदररित्या भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। आता वेळ आलेली आहे त्यांच्या चरित्राकडे थोडंसं वर्णन करण्याची। त्या दृष्टीनं आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी आपण जो श्लोक घेत आहोत तो सर्वांनी एकदा माझ्या मागे म्हणा। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। या अध्याय 4थ्या अध्यायातील 7वा आणि 8वा श्लोक आहे, जो की अवताराचं प्रतिपादन करतो। या जगाचे निर्गुण निराकार असणारा ब्रह्म जेव्हा सगुण साकार होतो तेव्हा आपण अवतार झाला असं म्हणतो। भगवान महाविष्णूचे मुख्य दशावतार आपण मानतो, 10 अवतार झालेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने मत्स्य, कूर्म, वराह, त्यानंतर नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण, त्यानंतर बुद्ध आणि कल्की असे 10 अवतार आहेत। या 10 अवतारातील 8वा जो अवतार आहे तो परिपूर्णतम अवतार आहे। आणि आपण आताच पाहिलं भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाविषयी वेगवेगळ्या अंगाने प्रकाश टाकता येऊ शकतो। या श्लोकात प्रामुख्याने भगवान स्वतः सांगतात की मी कधी अवतीर्ण होतो, ज्यावेळी धर्माला ग्लानी येईल, अधर्म फार माजेल आणि तेव्हा मी धर्माचं उत्थान करण्यासाठी येतो, धर्म रक्षण करण्यासाठी येतो आणि येऊन परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करतो आणि दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश करतो, धर्म स्थापन करण्यासाठी मी युगायुगात कधीही अवतीर्ण होतो, असा अवतार कार्याचा उद्देश सांगितलेला आहे। आता या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आपण हळूहळू बघू। तत्पूर्वी आपल्याला भगवान श्रीकृष्णाचे चरित्र पाहायचे आणि आजच्या दिवशी श्लोकाला न्याय कमी देऊन चरित्र घेणं महत्त्वाचं आहे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करू। ज्यावेळेस निराशाचे, अंधकाराचे मेघ दाटतात अशा वेळी रात्री 12 वाजता ज्यावेळेस सगळी मानवजातही निराशेत असते आणि अंधकाराचे ढग येतात, मेघांचा गडगडाट आहे, विजेचा कडकडाट आहे, सर्वत्र हाहाकार माजलेला आहे, अगदी कंस, कालयवन, जरासंध यासारखे दुष्ट पृथ्वीवर माजलेले आहेत आणि
सज्जन लोक हातावर हात धरून बसलेले आहेत, त्यांचं काही चालत नाही या दुष्टांपुढे. तेव्हा ते भगवंताचे हाक मारतात. सगळेजण भगवंताकडे जातात. गाराने सुरवर सांगू आले असं वर्णन आहे. किंवा पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे, या लोकांचं ओझं झालं. अधर्म माजल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जसं म्हणतात की धर्म संस्थापनार्थाय संभव, मग त्यानुसारच भगवान श्रीकृष्णाने 8वा अवतार धारण करण्याचं ठरवलेलं आहे महाविष्णूंनी. आणि सगळ्यांना सांगितलं की तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल नारायण, रक्षील ब्राह्मण गायी भक्त, तुम्ही चिंता करू नका. असं सांगितल्यानंतर सगळे निश्चिंत झाले. रात्री 12ची वेळ आहे आणि त्याचा नामदेवरायांनी तिथी आणि वारही लिहून ठेवलेला आहे. दशरथे मारिला तोची होता मास, आणि वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. त्याच्यानंतर वसुनाम तिथी बुधवार असे सुख सांगतसे परीक्षिती. हा त्यांचा भगवान श्रीकृष्णाची तिथी त्याच्यामध्ये त्यांनी पुढे वर्णन केलेले आहे. नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य पुढे वर्णन केलेलं आहे. आणि अयनी संभव प्रगटला नोहे काही श्रमी, अयनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. अशा अर्थानं त्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर बुधवार आहे आणि श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता निर्गुण निराकार ब्रह्म सगुण साकार होऊन पृथ्वीवर वसुदेव देवकीच्या पोटी आलेला आहे आणि त्यालाच नाव पडलेलं आहे भगवान श्रीकृष्ण. याच्या अगोदरही देव मी जे वेळी जेने वेळी जे होऊनी अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा. मला सगळं स्मरणाने वेगवेगळे नाव रूप घेत असतो. यावेळेस मी भगवान श्रीकृष्ण या रूपाने अवतार घेतला, म्हणजे 8वा, आणि तो परिपूर्णतम अवतार आहे. आता या अवतारामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले त्याच्या अगोदर एक कथा घडली होती की वसुदेव देवकीच्या लग्नातच विघ्न झालं होतं आणि आकाशवाणी झाली होती की 8वा हिचा पुत्र वधिले तुझशी. मग त्यानंतर मग तो घेऊन या खड्ग मारायला धावला, आपल्या बहिणीलाच कंस मारायला धावला, परंतु हात तो धरीला वसुदेव असं वर्णन. धरल्यानंतर पण नारद मुनी आले. नारद मुनीने सांगितलं की याचा पापाचा घडा लवकर भरायचा, त्यामुळं वधी बाळकाशी ठेवू नको, पुण्य सारावया भेटे देव ऋषी आले आणि मग सगळ्या बालकांना तो मारून टाक. कारण का कुणीकडून 8 हे तुला कळणार नाही, सुरुवातीकडून 8 का शेवटकडून 8, या 8 वळसा भवेल म्हणून नारदांनी सांगितलं. त्याला भवला शेवटी सांगितल्यानंतर मग वसुदेवानं पहिले 6 मुलं मारून टाकली. निर्दयी आपलं कंसानं वसुदेव देवकीची 6 मुलं मारून टाकली, निर्दयीपणे मारली. राक्षसी निर्दयीच असतात. आसुरीम योनिमा पन्ना मोडा जन्म, त्यांचं वर्णनच आहे. दंभोदर्पोभी मानसचे हे गुण त्यांच्यात आपोआप असतात राक्षसात. आणि अभयम सत्व संशुद्धी दैवी गुण आहे. मग तशानुसार कंसानं आपल्या बहिणीची 6 मुलं मारले, तुरुंगात ठेवले आणि जन्मलं की बालक त्याच्याकडे नेऊन द्यायचे. त्याच्यानंतर जेव्हा 7वा गर्भ धारण झाला त्यावेळेस देवानं सांगितलं की हा योग मायेने रोहिणी मुद्री नेऊन कुणाचा बलरामाचा अवतार झालेला. आणि जेव्हा 8वा अवतार झाला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की घाबरू नका, तुम्ही तुरुंगात जरी असाल तरी सुद्धा पायीची बंधने गळतील. आता मी आलोय ना, मग बंधन कुठलं राहणार, कारण त्रैलोक्यास जो न माय त्याशी बंधन करेल काय, तो बंधनात बांधला जाऊ शकत नाही. आणि मग मनसी असे रक्ष पाळ ते मोहिले सकळ मोहिले बंधन तुटले आणि तुरुंगाचे दार उघडल्यानंतर वसुदेव आपल्या मुलाला म्हणजे 8व्या मुलाला घेतो. सोबत घेतल्यानंतर शेष छाया धरतो. मंद मंद पाऊस पडत आहे. यमुनेला आचाट पूर चढलेला आहे आणि नंद राजाची त्याला आठवण होते. नंद राजाकडे जायचं असतं, यमुना पार करायचे. यमुनेत जसं जात 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 यमुनेला जास्त पूर यायला लागला, कारण यमुनेलाही भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं. मग गळ्यापर्यंत पाणी आलं तेव्हा एक लाट उसळली आणि त्या लाटेला भगवान श्रीकृष्णाने पूर चढला आचाटन त्याशी लाविला. मग मात्र वाट दिली यमुनेनं आणि सुखरूपपणे वसुदेव कुठे गेले, गोकुळामध्ये गेले. आता इथपर्यंत चरित्र जे आहे
संतांनी मात्र इथपर्यंतच्या चरित्राच्या पुढलं चरित्र सांगितलं. कृष्ण गोकुळी जन्माला सांगितलं, वास्तविक मथुरेत जन्माला. पण आता वर्णन बघा, वसुदेवाने नेऊन ठेवलं, माया उपजली तेथे मध ठेवी आणि येथे. हे वर्णन महत्वाचं आहे. माया तिथे उपजले, तिला घेऊन ये आणि त्या जागी कृष्णाला ठेव. म्हणजे हे आदला लग्न ट्रान्सफर म्हणा, त्याला म्युच्युअल अशा पद्धतीने. आणि मग वसुदेव गेल्यावर आता वर्णन संतांनी केले, कृष्ण गोकुळी जन्मला आणि दुष्टा चळताप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. घरोघर आनंद झाला म्हणजे, आणि सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. असं वर्णन तुकोबाराने केलं. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. तुका म्हणे हरती दोष आणि आनंद आनंदाने करीती घोष, असं वर्णन आहे. मग कृष्ण गोकुळी जन्माला कशामुळे? कृष्ण तर मथुरेत जन्माला, परंतु मथुरेमधलं चरित्र जे एवढं चरित्र आहे ते संतांनी फाटा देऊन गोकुळातलं वर्णन केलं. त्याचं कारण आहे, गोकुळ या शब्दालाच काय अर्थ आहे? गोकुळ म्हणजे इंद्रियांचा समूह, आणि गोकुळ म्हणजे ते गोकुळ गाव आहे, इंद्रियांचा समूह. जेव्हा इंद्रियामध्ये कृष्ण जन्म खरा होतो तेव्हा आपण कृष्ण जन्म साजरा केला. हे शरीर म्हणजे बी इंद्रियाचा समूह आहे, आणि या शरीरातही कृष्ण जन्म करायचा आहे आपल्याला आजच्या दिवशी. केवळ कृष्ण जन्माला आपण हाती घोडा पालखी जे कन्या लालकी तर म्हणतो, किंवा सुंटवडा वाटतो, एक धावी एकी पुढे. परंतु हे करत असताना माझ्या मनामनात कृष्ण जन्म झाला पाहिजे. आजच्या दिवशी आज निराशामध्ये मानव आहे, त्याच्या मनातही तो जन्म झाला पाहिजे. म्हणून कृष्ण गोकुळी जन्माला. आता दुष्टाला तर चळकाप सुटतो. कारण का? ज्यावेळेस सज्जनांचं वजन वाढेल, सज्जनांची संख्या वाढेल, त्यावेळेस राक्षसांना असं वाटत असतं की पुन्हा आपल्याला कोण विचारेल. म्हणून राक्षस ही संख्या कमी करण्याचा प्रयत्न करतात. बघा तुम्ही, यज्ञामध्ये विध्वंस करायचे पूर्वीच्या काळी. मग यज्ञाचं रक्षण करण्यासाठी ऋषींना फार परिश्रम घ्यावे लागायचे, कारण राक्षस विघ्न आणायचे. म्हणून ज्या ज्या वेळेस सज्जनांना त्रास होईल त्या त्यावेळेस देव येतो. जाता जाता दुष्ट मारून जातो. खास करून तर तो सज्जनांच्या भेटीसाठी येत असतो. अनेक ऋषीमुनींना भेटी द्यायच्या असतात, भक्तांना भेटायचं असतं, पण जाता जाताचं काम करून टाकतो तो. दुष्टाला मारणं म्हणजे फार अवघड देवासाठी नाही, पण सज्जनांना भेटणं, ज्यांनी अनंत जन्म तप केलेला आहे, ते वाट बघत बसलेले असतात ना, ज्यांनी जीवनच्या जीवन खर्च केलं, एकदा तरी दर्शन व्हावं म्हणून ते आतुरतेने जे वाट बघतात, त्यांच्यासाठी खरा देव येत असतो. तो अवतीर्ण होतो. मग त्यावेळेस यदा यदा ही धर्म. मग अशा सज्जनांना भेट देण्यासाठी देव येतो. मग भगवान श्रीकृष्ण आलेच होते त्यासाठी. अवतार गोकुळी हो जनतारावयासी, लावण्य रूपडे हे तेज पुंजाळ रासी. पुढे काय? उत्सव सुरवरा मही थोर मानसी, जय देवा कृष्णनाथा, जय रुक्मिणी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता. त्याच्यात सुंदर वर्णन केले. आता पुढे बघा, भगवान श्रीकृष्ण जसे जसे मोठे होऊ लागले तसं तसं त्यांच्या बाललीला. आता वसुदेव देवकीने बघितलं आपल्या घरी तर भगवान आले, तर वसुदेव आपलं नंद यशोदेच्या तिथलं चरित्र चालू. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण गोकुळात वाढू लागले. वाढत असतानाच लहानपणी देवाला रांगत रंगाने चोऱ्या सुरू केल्या. नमामि चित्त चोरकम सांगितलं. देव चित्त चोर आहे. चित्त चोरी येणे नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड गरुडचे. चित्त चोर, कारण हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. देवानं चित्त चोरलं. सगळ्या गोकुळांचं गोपाळांचं गोपिकांचं चित्त चोर म्हणजे चित्ताचं हरण केलं. वास्तविक कृष्ण हा शब्दच असं सांगतो, कर्षती आकर्षती इति कृष्ण, जो सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो. म्हणजे आबाल वृद्धांना, कोणत्याही वयावृद्ध, कोणत्याही स्थितीतला माणूस असू द्या, साधक असू द्या, सिद्ध असू द्या, मुक्त असू द्या, बद्ध असू द्या, सगळ्यांना जो आकर्षित करून घेतो, असं चरित्र परिपूर्णतम भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. म्हणून तर कर्षिती आकर्षिती इति कृष्ण म्हणले, जो आकर्षून घेतो तोच भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. सगळ्यांना भगवान श्रीकृष्णाने आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. लहानपणच्या त्याच्या ज्या लीला आहेत त्या अगदी सुंदर आहेत. आपण काल्याच्या कीर्तनात घेत असतो. भगवान श्रीकृष्णाच्या लीला काल्याच्या कीर्तनात घेतो. आजच्या दिवशी आपल्याला त्यांच्या जीवनावर काही पैलू टाकायचे. लहानपणी त्यांनी काही गोष्टी गोपाळांना मिळाव्यात म्हणून त्यांना, कारण एक जे संघटन तयार करायचं होतं दैवी विचाराचं, त्यासाठी मजबूती गरजेची आहे. आणि जे दहीदूध घेऊन मथुरेला जायचं, ते दुष्टांना जायचं, ते बंद करून आपल्या गावामध्ये सात्विक
आहार मिळावा आणि मुलंही पुष्ट व्हावेत, हाही एक हेतू भगवान श्रीकृष्णाचा होता. त्या दृष्टीनं याला तरी यारे लागे सर्वांना देवाला आजी देतो पोटभरी सगळ्यांना दिलं. आता वास्तविक ज्या वेळेस नंदाच्या घरात भगवान श्रीकृष्ण आले, सगळ्या गोपिका जमलेल्या आहेत आणि एकमेकीत काय चर्चा करतात बघा. एक म्हणते दुसरीला, अगं मी आज एक नवल पाहिलं, तुला सांगू का, जे परब्रह्म निर्गुण निराकार आहे ते नंदाच्या अंगणात खेळताना मी बघितलं. हे नवलच आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या घरी, वाक्या वाळे अंधकृष्ण नवनीत चोरी. दुसरी म्हणते असं कसं म्हणले, परब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म नंद यशोदेच्या घरी आलं, एवढं भाग्य नंदाचं, एवढं भाग्य यशोदेचं. हो मी पाहिलं, ते सगुण सावळ रूप पाहिलं आणि मने मन राणी घर केले. एवढं घर केलं की आता मला कृष्णाशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्यावेळेस कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, मला दुसरं काही दिसत नाही. भार वित्त विसरले म्हणजे घरी जावयाची उरी कृष्ण ठेवली नाही आता. म्हणजे कृष्णानं माझं सगळं चित्तच हरण केलं, असा मी कृष्ण बघितला. दुसरी गोपिका म्हणते फारच छान आहे, काय सुंदर आहे, त्याचं रूप काय आहे, सावळ गोजिर, म्हणजे लावण्य रूपडे तेज पुंजा राशी. म्हणजे एवढं सुंदर असं लावण्य मी पाहिलं. नंदाच्या अंगणात ते परब्रह्म खेळत आहे. नंद यशोदेचं भाग्य आपल्या गोकुळाचं भाग्य, म्हणून गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. सगळ्या गोकुळात आनंद झालाय भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, आनंदाने सगळे गाणे गायले. तुका म्हणे छंद नेणे वेदिले गोविंद, किंवा मन मोहिले गोविंद. देवाचा अवतार झाल्यावर कुणाचं मन हर्षोल्लसित होणार नाही. जसं अनेक दिवसानंतर पाऊस नसल्यास, गरमी असल्या, जेव्हा पाऊस येतो, थंडावा ओलावा आपण अनुभवतो, त्यावेळेस सगळ्यांचं मन प्रसन्न होतं. तसं भगवान श्रीकृष्ण आल्यावर सगळ्यांना आनंद झालेला आहे. गोकुळामध्ये आनंद, त्या आनंदाचं वर्णनही केलेलं आहे अनेक ठिकाणी. आणि त्या गोपिकांना जे नवल ते नवलही तुकोबारायांनी एक अभंगात सांगितले, नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे, अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बाळक नंदा घरी. म्हणजे देव भावाचा भुकेलाय, नंद यशोदेसाठी भक्तासाठी अवतार धारण करून येतो. वास्तविक देवानं अवतार घ्यावा, तो आपल्यासाठी घ्यावा, हे आपलं परम भाग्य आहे. आपलं परम भाग्य आहे. देव इथं अवतीर्ण होऊन येतो. कृष्णभूमी आहे. कृष्णभूमी म्हणजे साधारण समजा या परब्रह्मानं जी भूमी निवडली ती आपली भूमी आहे. मग आपण कृष्ण भक्त आहेत, त्या दृढतेचे. मग सगळ्यांना आनंद जो झाला तो वन अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बाळक, हरी हा बाळक नंदा घरी. कस काय नंदाच्या घरी तो बाळ होऊन आला. अहो योगी किती दिवसही साधन साधतात, त्यांच्या मात्र नये ध्यानाशी किंवा त्यांच्या चित्ताशी जो योगियाच्या ध्यानात ध्याता नातुडसी तो आमाशी मागे पुढे. कसं काय हे नवलच आहे म्हणले. अहो एवढंच नवल नाही, आणखी नवल त्याला सांगितलं, पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. अहो यशोदा त्या देवाला भोजन घाला, जो देव सगळ्या जगाला पोषितो जगाशी एकलाची, तो देव यशोदेच्या हातचं खात आहे. हा नवलच आहे. म्हणजे हे किंवा गवळणी कडी घेते कुणाला, विश्वव्यापक कमळापती, आणि त्याची गवळणी कडी घेते, त्याला कडेवर घेतात. तुकोबाराने नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. कोडच आहे म्हणले. तुका म्हणे नटधारी आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी. 16,108 बायका केल्या तरी देव ब्रह्मचारी. कसा असेल त्याचं कारण उपनिषदाने सांगितलं. भोग घेत असताना तेन त्यक्तेन भुजिता या न्यायानं भोगले पाहिजे. म्हणजे त्यागपूर्वक भोग किंवा ब्रह्मार्पण करून भोग, ते भोग माणसाला मात्र काय होत नाही, बाधक होत नाही. अशा पद्धतीने भोग घेतल्यामुळे कृष्ण ब्रह्मचारी. तुम्ही म्हणाल हे कशावरून, ते एकदा दुर्वास मुनी आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, दुर्वास मुनी म्हणतात, जर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर मी मस्करीतही खोटं बोललं नसेल बघा आता, आणि 16,108 पत्न्या उगणी ब्रह्मचारी असेल तर यमुना वाट देईल, आणि यमुनेनं वाट दिली होती. आणि दुर्वास मुनी म्हणले होते मी एवढं जेवणही जर उपाशी असेल तर यमुना मला वाट देईल. दोघांचाही पण कडेला गेला होता. म्हणजे कशामुळे, तर भोग भोगोनी ब्रह्मचारी देव राहिले. त्याचं कारण तेन त्यक्तेन भुजिता या न्यायाने भोगाकडे पाहण्याची दृष्टी ब्रह्मार्पण. हा ब्रह्मार्पण म्हणजे ते देवाला अर्पण करून मी भोगता नाही एवढं कळालं. यज्ञ भोगता नारायण आहे एवढी दृष्टी ठेवायची. म्हणून आपण जेवताना वैश्वानर का करतो, अहम वैश्वानर भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित, म्हणजे उदर भरण हे जाणजे, म्हणजे तो यज्ञ भोगताय मी भोगता नाही. अहम ना म्हणजे भोगता नाही मी,
भोज्यम न भोगता असं वर्णन आहे. भोज्यम न भोगता चिदानंद रूप शिवोहम शिवम. शंकराचार्य मी भोगता नाही आणि भोज्य मी नाही, खाणारा फक्त मी निमित्त आहे, परंतु स्वीकारणारा तो आहे, म्हणून त्याला अर्पण करून भोगलेले भोग बाधक नाही. चला, याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण गोकुळात वाढू लागले. आता बऱ्याच भगवान श्रीकृष्णाच्या कथा आहेत. मग काही वेळेस भगवान श्रीकृष्णाच्या कथेमध्ये थोडाफार संदर्भ बदलतो. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण गोकुळात मोठे होऊ लागले. त्या आनंदाचं वर्णन तुकोबारायांनी आज आपल्या करणं गरजेचं काय आहे की आज गोकुळ अष्टमी आहे. त्या गोकुळातला जो आनंद आहे तो प्रसंग आज आपल्या समोर उभा राहिला पाहिजे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र घेणं गरजेचं आहे. मग लहानपणीच भगवान श्रीकृष्णानं काय केलं, मोठमोठ्या राक्षसांना लहानपणीच मारलेलं आहे. लहानपणीच अगदी पुतना आलेलं स्तनात विष घेऊन तिला जे सुरुवात केली मारली. पुन्हा माबळ भट्टा दिले पिढ्यादान. त्याच्यानंतर आईने उकळाला बांधलं तर विमल अर्जुन झाडं उपटून यमल अर्जुन. त्याच्यातून मुक्त केले 2 पुरुष, ते म्हणजे नल कुबेर होते, शापित होते, म्हणजे शाप दिलेला होता वृक्षभाल म्हणून. त्यांचा उशाप होता की कृष्ण आल्यानंतर उखळानं ते जेव्हा उपटेले विमल अर्जुन तेव्हा त्यांचा उद्धार, त्यांचा उद्धार लहानपणीच केलेला आहे. त्यानंतर लहानपणी आघासूर चिरून फाडून काढला आघासूर. त्याच्यानंतर कालिया महासर्प नाथून आणला, त्याला तिथून रमणक द्वीपात पाठवून दिलं. कालियाला चेंडूचं निमित्त केलं, परंतु गाई गोपाळ यमुनेच्या तटी जरी घेऊन गेला तर ते कशासाठी नेले, देवानं त्या निमित्तानं का होईना ती राक्षस महाराज होते. पृथ्वीवरील दैत्य माजले ते फार, गाराने सुरवर संवाले. मग देवानं सांगितलं मी आल्यास दैत्य राहत नाहीत, दैत्याला मी काळ आहे दैत्यांचा, दैत्याची कुळे नासी. मौली वर्णन करतात दैत्य राहू देत नाही, मी आल्यास दैत्य राहत नसतात. जसं प्रकाश आला की अंधार आपोआप जात असतो, त्याला काढायची गरज नाही. सूर्य उगवला की अंधाराची हिंमत नाही पुढे थांबायची. तसं देव आल्यावर दुष्टांना तळकाप सुटतो, दुष्ट राहतच नसतात. विनाशायचं दुष्टकाम. मग सगळे दुष्ट मारत भगवान श्रीकृष्णाने गोकुळाला निर्भय केलं. एक प्रसंग घडला की गोकुळामध्ये अनेक दिवसापासून एक रूढी चालत होती, ती म्हणजे गोवर्धन पूजेची, इंद्र पूजेची. आणि भगवान श्रीकृष्ण सांगितले की इंद्र पूजा बंद, आता आपल्याला काय करायचे, गोवर्धनाची पूजा करायची. इंद्राला रागाला संवर्तक मेघाला आज्ञा दिली की असा पाऊस पाड, गोकुळावर संकट आलं पाहिजे. पण देव म्हणतात मी असल्यानंतर संकट कसं असेल. गोपाळांना सांगितलं घाबरू नका, किती जरी वर्ष आली, किती जरी पाऊस आला, माझ्यासोबत चला, आपण हा गोवर्धनच उचलू. आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळी लावली, सगळ्यांनी काठ्या लावल्या, गोवर्धन पर्वत उचलला आणि त्या मेघापासून रक्षण केलं गोकुळाचं देवानं. त्याचं वर्णन तुकोबारायांनी त्या आरतीमध्ये पुढे केलेलं आहे. कुणाचं, आपले इंद्राचं गर्वहरण केलेलं आहे. इंद्राचं गर्वहरण केलं. ब्रह्मदेवाने एकदा गाई वत्से चोरून नेली सत्य लोकांची आहे ना. मग भगवान श्रीकृष्णाने स्वतः गाई वत्साचं रूप घेतलं, ब्रह्मदेवाचाही गर्वहरण केला. देव सगळे म्हणले भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यात या गोपाळांना सगळं मिळाले, आपणही एकदा काला घ्यायला जाऊन आलं. काला वाटेताईने विधाता ठकविला, विधात्याला सुद्धा काला मिळू दिला नाही. पुसुनिया सांगे पुसुनिया हसे टीव्ही सांगा, त्यात काल्याला हात धुवायला जायचं नाही म्हणलं तिथं. कारण का, देव जळी होऊनी मासे, काल्याची आसे देव जळी होऊनी मासे, परंतु तरी त्यांना वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. त्यांना काला मिळाला नाही, वैकुंठी दुर्लभ आहे काला, तो मात्र विशेष हा लाभ संत संग आहे. काला वैकुंठात दुर्लभ आहे, पण इथं आपल्याला सुलभ आहे. म्हणून तो काला सगळ्या गोपाळांना देवाने निवडून दिला. भगवान श्रीकृष्णाचं अलौकिक चरित्र आहे. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण जसे मोठे होऊ लागले तसं त्यांना पुढेही बहुत करणे आहे. मग हे सोंग सारिले या रूपे अनंते. गोकुळातून भगवान आकरून न्यायला आल्यावर मथुरेला गेले. तिथे 2-4 कामं होती. कोणते, कंसाला मारायचं होतं महत्वाचं. मग त्यावेळेस मात्र गोपिकांना एवढा लळा लागला होता भगवान श्रीकृष्णाचा की कृष्णाला जाऊ देऊ वाटत नव्हतं. नयनीच्या उदकाने भिजली धरणी एवढं नाही, एवढ्या गोपिका रडल्या. कारण कुणाला नको वाटलं, जे निष्काम असं परब्रह्म आहे ते सगुण साकारून गोकुळात खेळत होतं, म्हणजे सगळ्यांना निर्भयता होती. कारण देव आले ना
तिथं चिंता नसते, चिंता ते पळाले गोकुळा बाहेरील प्रवेश जितरी केला देव, त्यांना चिंताच नव्हती देवाच्या जीवावर. कसलंही संकट गोकुळाचं रक्षण केलं होतं देवानं, सगळ्या गोकुळाचं रक्षण केलं आणि गोकुळात काही कमी पडू दिलं नाही. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास आणि दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य दारिद्र्य नव्हतंच तिथं. मग असं गोकुळ आपण म्हणतो काय घर गोकुळासारखं आहे, काय गाव गोकुळासारखं आहे, म्हणजे तिथं कोणी दीन दुःखी दारिद्र्य माणूस नाही, कोणी नाही. अहो एवढंच नाही, असं मध्यंतरी मरण सुद्धा कोणाला नाही आलं. म्हणजे एवढं तिथं जसं रामराज्यात झाले रामराज्य होतं तसं गोकुळ देवाने केलेलं होतं. आणि त्या गोकुळामध्ये गोपिकांचा लळा भगवान श्रीकृष्णाशी लागलेला होता. भगवान श्रीकृष्णानं त्यांना एवढा आनंद दिलेला होता त्या गोकुळाला की कुणाला देव आपल्या जवळ दूर जावं वाटेल म्हणून दूर जाऊ देऊ वाटत नव्हतं देवाला. कारण देवाच्या संगतीत तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळेल भोग सुखाची सोय. अहो जे योगियांना मिळालं नाही, जे अनेक वर्ष जप तप करून लोकांना मिळालं नाही, ते सदैव आमच्या दृष्टीपुढे संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी असं आम्हाला ब्रह्म मिळालं सहज फुकतात सहज मध्ये. तर ते भाग्य आम्हाला मिळालेलं आता मात्र आम्ही गमवू इच्छित नाही. ही भावना गोपिकाकडे होती म्हणून गोपिका रडत होत्या. पण अक्रूराला सुद्धा त्या बोलत होत्या, अक्रूरा चांडाळा का रथ आणला. आणि मग पुढे देवाला जाणं होतं, कारण हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. म्हणजेच यदा यदा ही धर्म म्हणजेच धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगी. मग आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. देवानं सांगितलं मला पुढे भाऊ आणखी काम करायचे, मग त्याच्यामुळे मला जाणं गरजेचं आहे. कारण कंसाला मारायचं होतं. कंसासारख्या दुष्ट राक्षसांपासून ज्या सज्जनांना त्रास होता त्यांना मुक्त करायचं होतं. मग त्यांना मुक्त केलं, कंसाला मारलं. त्याच्यामध्ये कुवलयपीड हत्तीचा कंस चाणूर मर्दन चाणूर आदी मल्ल त्यांना मारून टाकलं. देवानं कृष्णाला मारलं. त्यानंतर कृष्णाला मारलं, देवानं कंसाला मारलं. लक्ष द्या, कंसाला मारलं. कंसाला मारल्यावर कंसाचा सासरा होता जरासंध, तोही दुष्ट होता. तो जरासंध म्हणजे जन्मताच दोन पत्नी, बृहद्रथ राजाला दोन पत्न्या होत्या. त्या एकीला अर्धा अंगाचा मुलगा झाला आणि एकीला अर्ध्या अंगाचा. त्या दोघींनी ते दोन तुकडे फेकून दिले होते. एक जरा नावाची राक्षसीने येऊन त्या दोन्ही तुकड्यांना तिने सांधलं होतं. ते जरासंध नाव पडलं. आणि मग जरासंध मरण्याला कठीण होता, कारण त्याचे दोन जरी तुकडे केले तर पुन्हा येऊन जुळायचे. त्यामुळे जरासंधाला मारणं आवडतो. भगवान श्रीकृष्णाला ब्राह्मणाचा वेश घेतला, सोबत अर्जुनाला भीमाला घेतला आणि तिथले नगारे फोडले, त्यांचा विजयस्तंभ पाडला आणि गेले आतमध्ये प्रवेश केला. आणि जरासंधाला सांगितले की आम्ही तुला मारायला आलो. आणि जरासंधाला ओळखलं की क्षत्रिय हे ब्राह्मण नाहीत, कारण का क्षत्रियाच्या खांद्याला घट्टे पडलेले असतात. त्यामुळे ओळखल्यावर मग जरासंधानं सांगितलं, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तुला कोणासोबत युद्ध करायचं सांग. तो म्हणतो तू गवळ्याचा पोर, हा अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण आहे, पण मला गदा युद्ध जमतं, मी भीमासोबत गदा युद्ध करतो. दोघांचं घनघोर युद्ध झाल्यावर ज्यावेळेस जरासंधाचा वध करायची वेळ आली, भीमानं दोन तुकडे केले तरी पुन्हा जुळायचे. भगवान श्रीकृष्णाने काडी घेतली, ती मधोमध चिरली, तिचा उजवीकडचा भाग डावीकडे टाकला आणि डावीकडचा डावीकडचा उजवीकडे. मग भीमाला ही खून लक्षात आली. भीमानं पुन्हा दोन तुकडे जरासंधाचे करून इकडे केल्यावर मग मात्र ते जुळले. जरासंधाचा वध झाला. जरासंधानं अनेक राजे कैद करून ठेवले होते, त्या सगळ्यांना मुक्त केलं आणि राजसूय यज्ञाला रानमोकळं झालं. जरासंधाचा अडचण होता. राजसूय यज्ञात मग युधिष्ठिराच्या कुणाची अडचण राहिली. देवानं स्वतः पत्रावळ्या उचलल्या, उष्टावळी काढली पांडवासाठी. कारण द्वारकेचा राणा पांडवा घरी सगळे कामदेवाने त्यांची केली. पांडव आवडते होते देवाचे, धर्म स्थापनेसाठी निमित्त होते, निमित्त मात्र भवसंवेसाठी. आणि मग पांडवांना जरासंधाचा वध केल्यावर आता महत्वाचा एक राक्षस त्याला भौमासूर किंवा नरकासूर म्हणतो आपण, दिवाळीमध्ये नरक चतुर्दशी करतो ना. त्यानंही काय केलं होतं, 16,000 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात ठेवलं होतं. त्याला मारून त्या स्त्रियांना मोकळं केलं आणि त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. मुख्य पत्नी 8 आणि त्या 16,000 नरकासुराला मारलेल्या, म्हणजे भौमासूर. आणि त्यांनाही स्वीकार केलं, त्यांचे पाणी ग्रहण केलं देवानं. मग आता देवानं असे अनेक राक्षस महाबलाढ्य मारले. आता बाकीचे तर काय म्हणले, ही जे महत्वाचे होते, कालयवनाला मात्र युक्ती करून मारावं लागलं. मुचकुंद ऋषीच्या गुहेमध्ये नेऊन कालयवनाला मारलं.
आता रणछोड राय म्हणतात कृष्णाला, बरेच जण याच्या आक्षेप घेतात, तरी आपण काय म्हणतो रणछोड राय की जय म्हटलंच पाहिजे. त्याचं कारण होतं 17 वेळा यांनी आक्रमण केलं जरासंधाला कालावर, आणि जरासंधाच्या आक्रमणाला मथुरा त्रासून गेली. देवा तुझ्यामुळं आम्हाला 17 वेळेस यांना परतून लावावं लागले, आता आमच्यात फार बळ राहिलेलं नाही, त्यापेक्षा तूच इथून जा असं गावकऱ्यांनी सांगितलं. देव म्हणले ठीक आहे, मी मला जायचंच आहे, बरं झालं तुम्ही म्हणलात. आणि देव द्वार केला, तिथं सोन्याची नगरी वसवली, तिथे राहू लागले. आणि मग म्हणून रणछोड राय की जय म्हणतात. कृष्णानं तर प्रतिज्ञा केली होती की ह्या गर्भातलं बघा एक महत्वाचं आहे, तुम्हाला रणछोड राय की जय आपण म्हणतो, पण त्यानं देवानं रण सोडलं तरी सुद्धा रणछोड म्हणून त्याला टीका करता येत नाही. त्याचं कारण आहे, ज्या वेळेस पांडवाचा शेवटचा वंशज युद्धात शिल्लक होता, उत्तरेच्या गर्भात अभिमन्यूचा मुलगा, अभिमन्यू उत्तरेचा मुलगा परीक्षित, गर्भात असतानाच अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं होतं. काय सोडलं होतं? ब्रह्मास्त्र. आता परीक्षिती नष्ट होणार उत्तरेच्या गर्भातला, त्या बालकानं हाक मारली देवाला, आणि गर्भात परीक्षितीचं रक्षण करण्याची वेळ देवावर आली. त्यावेळेस देवानं प्रतिज्ञा केली होती की मी जर युद्धातून कधी पळून गेलो नसेल, मस्करीत खोटं बोललो नसेल, आणि 16,108 पत्न्या असून जर ब्रह्मचारी असेल, तर ह्या गर्भातल्या बालकाचं रक्षण मी करण्यास पात्र आहे. आणि गर्भातल्या बालकाचं रक्षण देवानं केलं, म्हणजे सगळे आक्षेप देवानं सोडून टाकले. आणखी एक आक्षेप देवावर आला होता, तो म्हणजे तो मणी चोरलेला. कोणता? शमंतक मणी चोरलेला, पण तो देवानं घेतला नव्हता. तो मणी जांबुवंत जंगलात घेऊन गेला होता, त्या प्रसेनाचा भाऊ त्यानं घेऊन गेला, त्यानं मारलं, पण कृष्णाला माहित नाही, आळ कृष्णावर आला. मग कृष्णानं तो मणी शोधून सत्यजिताला आणून दिला. मग सत्यजित लज्जित झाला, सत्यभामेला दिलं कृष्णानं, तिथे पाणी ग्रहण केलं सत्यभामेचं. असा एक आळ कृष्णावर होता. बाकी हे 2-3 आळ सोडले, तर एक रासलीलेचा, आणि रासलीलेच्या वेळी कृष्णाचं वय 8 वर्षापेक्षा कमी आहे, त्यामुळे लहान बालक कुठल्याही प्रकारे काम क्रीडा करू शकत नाही, हा आक्षेप नाही. आणि ज्यांना हजारो स्त्रिया निर्माण केल्या, त्याला एखाद्या स्त्रीचं आकर्षण अजिबात नाही. तो काय आपल्यासारखा नाही. नारीस्तन भर नाभिनिवेशम मिथ्या माया मोहावेशम येतन मांससो साधिविकारम मनसी विचार वारंवार. अहो एखाद्या ज्यानं हजारो नारी निर्माण केल्या, तो एखाद्या नारीच्या पाठीमागे काय भस्मासुरासारखा जाईल का? मोहिनीच्या मागे, किंवा इंद्राणीकडे जो तसा नहुस जसा आकर्षित झाला, जाताना सर्प म्हणला ऋषींना, त्याला भुजंग व्हायचा जाब दिला. नहुस स्वर्गाधिपती झाला, परी तो राहटी बांबावला, तो भुजंग तो पावला नेण्याची काय तसा काही देव आहे का? किंवा एखाद्या मोहिनीच्या मागे किंवा एखाद्या अप्सरेच्या मागे लागायपुरतं देवाला गरज नाही. देवानं हे जे आपल्याला चित्रपट दाखवला आहे माणसासाठी केलेला आहे. म्हणजे तो तुका म्हणे नटधारी आणि भोग नटधारी आहे देव, वेगवेगळ्या लीला करतो, आपल्यासाठी करतो. पण लोक आक्षेप घेतात, आणि कृष्णावर कलियुगात तर एवढे प्रहार आहेत, परंतु समजून घेत नाही. राधा रासेसाठी धावणारी ती राधा, एकदम सोप्या वाक्यात, परंतु समजून न घेतल्यामुळे लोक बोलतात, आणि हे बोलणं त्यांना फार महागात आहे. कृष्ण निंदा करणं म्हणजे त्यांना फार महागात आहे. पुढे यमाचा पाहुणा प्राणी होय आहे पुन्हा. चला त्यांना ते करू नये, आपण समजून घ्यावं कोणतंही चरित्र. अहो एक विचार करा, भगवान श्रीकृष्णाला येऊन 5000 वर्ष झाले, तरी आजही जनमानसात तेवढीच किंमत आहे देवाला. जर देव जर स्त्रीलंपट असता, किंवा देव जर अधर्माच्या बाजूला किंवा खोटं बोलत असता, किंवा असं तसं करत असता, तर लोकांनी 5000 वर्षे देवाचं नाव टिकवून ठेवलं. साधं गणित आहे. आपल्याला आपल्या आजोबा पंजोबाचं माहित नाही कर्तृत्व काय, पण भगवान श्रीकृष्ण माहित नाही असा माणूस या पृथ्वी तलावर नाही. त्याला भगवान श्रीकृष्ण माहिती. एवढं चरित्र राम आणि कृष्ण हे आपल्या संस्कृतीचे 2 आधारस्तंभ आहेत, आणि आपले जीवलग आहेत. रामकृष्ण हे नामे दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारे, हे 2 नाम साजरे आहेत. आणि हे नाम उगत साजरे आहेत. 5-5 हजार वर्ष ज्यांची सत्ता लोकांच्या हृदयावर चालते. आज तुम्ही 5 वर्ष निवडून आलात, तर पुढच्या वर्षी जर पडलात तर लोक तुम्हाला विचारत नाही. तुम्ही 5 वर्ष सत्ता आहे तोपर्यंत किंमत देतात. असे कित्येक मुख्यमंत्री, कित्येक पंतप्रधान झाले, त्यांचं आता नावही लोकांना माहित नाही, त्यांची पेपरला बातमी येत नाही. सत्तेवर आहे ना तोपर्यंत लोकांकडे त्यांना बघावं लागतं म्हणून बघतात लोक. असे कित्येक गेले, अनंत राजे झाले गेले अंतिमुखात माती, पण कृष्ण आणि राम
यांची कीर्ती यावत चंद्र दिवाकर आहे. त्याचं कारण आहे कर्तृत्व आहे, देवाचा अवतार आहे, तेवढं कार्य केलंय ते परित्राण आहे साधूना विनाशाय दुष्कृतम, एवढं कार्य केलंय, असा अवतार देवाचा आहे. देवाविषयी बोलताना जीभ माणसाची अशी जिभेला हाड नसल्यासारखं काही बोलतात लोक, सांभाळून बोललं पाहिजे. देवाची लीला समजून घेतली पाहिजे. देव येतोच कशाला, एकलेले कंठेची म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने, म्हणजे एकच श्याम बहुश्याम प्रजा आहे देवाचं. कशाला येतो तो, की त्याला न एकाकी रमते म्हणून तर त्याने हे सगळं निर्माण केले 14 भुवने. आणि देव आपल्याला वाटतं भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस दुर्योधनाला कालयवन कंसाला कुठं कळाला हा देवच आहे म्हणून. भगवान श्रीकृष्णानं विश्वरूप दाखवलं तरी ज्या दुर्योधनाला ज्या कळाला नाही, कंसाला जरासंधाला, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला देव कळलं ते दिव्य दृष्टी लागते. देव कळाला अर्जुनाला. अर्जुनानं विश्वरूप दर्शन पाहिले ना, अर्जुन भाग्यवाने पांडवा नाम धनंजय देवाचं प्रमाणपत्रही घेतलं त्यानं. माझा आवडता आहेस, माझी विभूती आहेस, 10व्या अध्यायात वर्षणी नाम वासुदेवस्मी पांडवा नाम धनंजय. धनंजय धन्य झाला, खरंच धनंजय झाला. अर्जुन धन्यच आहे, धन्य अर्जुनाची भक्ती त्याला साह्य लक्ष्मी. अर्जुन धन्यच आहे. अर्जुनासाठी देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. पार्थाचं सारथ्य पण देवानं करावं, त्याचे अर्जुनाची घोडी धुतली आनंते, एवढे काम देवानं करावे. तर अर्जुन भाग्यवान आहे, पांडव भाग्यवान आहे. कुंती देवाला म्हणते यांना सतत संकट दे म्हणजे लक्ष राहील तुझं. जरा सुखात आल्यावर माणूस देवाला विसरतो, त्यापेक्षा कुंती म्हणते जरा विपत्तीमध्ये देवाचं आठवण तरी राहील, देवा तू आमच्यापासून दूर जाऊ नको. अशा अनंत लीला देवाच्या आहेत. वेळ अभावी आपण आणखी थोडं कमी करू. आता द्वारकेमध्ये गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण राजे झाले. त्यांच्या पुढे जी कामं होते ते त्यांनी धर्मस्थापनेचे कार्य, महत्वाचं कार्य होतं. युद्धामध्ये जे आणखी राहिलेले राक्षस होते ते सगळे संपवायचे होते. म्हणून महाभारताचं युद्ध जे होतं ते सगळ्यात महत्वाचं श्रीकृष्णाच्या जीवनातला भाग आता थोडक्यात सांगू. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या बाजूनं 7 अक्षौहिणी सैन्य पांडवाच्या बाजूने आणि त्यांच्या बाजूने 11 अक्षौहिणी. बघा दुष्टाकडे सैन्य जास्त असतं, कारण दुर्योधनही अनेक राजांना भेटत गेला आणि त्याला काही राजे येऊन मिळाले. पांडवही अनेक राजांना. एक दिवशी असा प्रसंगाला भगवान श्रीकृष्ण झोपले होते. दुर्योधन म्हणला हा अर्जुन आणि श्रीकृष्ण आत्ते भाऊ मामे भाऊ आहेत, आत्ते भाऊ. आता ह्या आत्ते भावालाच मदत करेल श्रीकृष्ण म्हणून आपण अगोदर जाऊ. एवढं असं झालं, भगवान श्रीकृष्ण झोपले होते, दोघेही आले मदत मागण्यासाठी. सगळे राजे गोळा झाले, पण श्रीकृष्ण कोणाकडून झाला, चिंता पडली होती. गेल्यावर भगवान श्रीकृष्ण झोपलेले होते. आता दुर्योधनाचा स्वभाव, पायापाशी मी का बसावं, मी डोक्यापाशी बसावं, मी राजा आहे हस्तिनापूरचा, मी काय युवराज आहे आणि खरं तर माझंच राज्य आहे. वास्तविक पांडवाचं लुबाडून घेऊन येतो स्वतःला राजा समजतो, दांभिक राजा आहे. आणि मग आल्यानंतर उशाला बसला आणि अर्जुन भगवान श्रीकृष्ण चरण न सोडी सर्वथा चरण धरले. ज्यावेळेस देव उठले पहिल्यांदा दृष्टी अर्जुनावर पडली. तो म्हणतो मी अगोदर आलो देवा, तुम्ही मला पाहिलं नाही. अरे तुझी बसल्यात चूक झाली, चरण सेवा घडली कुणाला, अर्जुनाला. म्हणून मी पहिल्यांदा अर्जुनाला बघितलं. शिवाय तो लहान आहे, पहिल्यांदा तो मागे गेला. मी मदत करतोय युद्धामध्ये, तुम्ही आलात माझ्याकडं जी काही नारायणी सेना आहे ती एकीकडे राहील तेवढी, आणि मी एकटा एकीकडं. बघा विभागणी कशी केली देवानं. मी एकटा फक्त गप्पा मारणार, हातात शस्त्र घेणार नाही. आता त्या गप्पा म्हणजे कोणत्या होत्या थोड्या वेळाने सांगतो, त्या किती महत्वाच्या होत्या. आपल्या गप्पा आणि त्या गप्पा पुन्हा आहे का. मी काय करणार, फार तर गप्पा मारणार, काही बोलणार म्हणजे काही उपदेश सांगेल किंवा 4 हिताच्या गोष्टी सांगेल असे म्हणले देव. नाही झालं तर 4 हिताच्या गोष्टी मी गप्पा मारत. बाकी काही मी शस्त्र धरणार. मग तुला बघ काय घ्यायचे दुर्योधना, मला मी एकीकडं शस्त्रविहीन म्हणजे शस्त्र नाही माझ्या हातात, आणि ही माझी सेना. दुर्योधनाने विचार केला आता अर्जुनानं जर सेना मागितली तर अवघड आहे, कारण सेना एवढी मोठी आहे आपल्याला. तिथे युद्ध करायला गप्पा मारणारा माणूस काय करणार, तिथं शस्त्र धारण करून सैन्य सुसज्ज पाहिजे. मग त्यानं अर्जुनाने सांगितलं देवा तू निशस्त्र जरी असलास तर मला तू पाहिजेस, तुझ्याशिवाय मला नको. यत्र योगेश्वर कृष्ण, हे कुणाला माहित होतं. संजयाने जरी लिहिला असला हा श्लोक तरी अर्जुनाला माहित होतं की देव जिकडून आहे तेच पारडगड भरणार आहे, तिथंच विजय आहे, तिथं विजय आहे.
तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मती मम. मग त्यानं देवाला निवडलं आणि दुर्योधन खुश झाला, आपल्याला सेना मिळाली. परंतु ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्यावेळेस अर्जुन बघतो सिद्धंती मग गात्राने मुखमचं परिशिष्य म्हणतो, आता मग ही सेना मी बघितली पण गांडीव संस्कृती असतात वक्तेव परिधय येते. आता मात्र अर्जुन घाबरला. कशाला घाबरला तुम्ही म्हणाला? युद्धाला नाही. युद्धाला त्या सगळ्या कौरवातले जे प्रमुख वीर होते त्या सगळ्यांनाच अर्जुनानं अगोदरही हरवलेलं कर्णासहित. ज्या वेळेस चित्रसेन नावाचा गंधर्व यांना बांधून घेऊन जात होता कर्णासहित सगळ्याला दुर्योधन, त्यावेळेस युधिष्ठिराला दया आली. युधिष्ठिराने सांगितलं, अरे भीमा तू शांत हो, तू म्हणतोस ना बरं झालं अक्कल त्यांना अद्दल घडली नाही. तसं बाह्य शत्रू जेव्हा आपल्यावर आक्रमण करतात तेव्हा आपण 105 आणि आपल्या अंतर्गत भांडण असतं तेव्हा आपण 5 आणि ते 100. बघा याला म्हणतात युधिष्ठिर. धर्मराज होते ते, उभं नाही म्हणत धर्मराज, आणि त्यांना सोडून आणायला लावलं. भीमाला अर्जुनाला सोबत घेतलं, त्या चित्रसेनासोबत युद्ध केलं. नाही तर त्याच दिवशी चित्रसेन कर्णासहित सगळ्यांना हरवलं. काही जण म्हणतात ना कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता. नाही, कर्णाला अर्जुनाच्या हातानं मरावं लागलं. देवानं सांगितलं हा 2 वेळा अधर्मानं वागला. द्रौपदीच्या लज्जा रक्षणाच्या वेळी आणि आणखी एक वेळ सांगितली देवानं तेव्हा, आणि मित्र प्रतिज्ञेच्या वेळी देवानं सांगितलं होतं तू माझ्याकडे ये संधीला. मित्र करून दुष्ट मित्राची संगत करण्यापेक्षा तू आपल्या भावाला येऊन मिळ. पण तो म्हणतो मी मित्राचं मीठ खाल्लंय. कृष्णालाच तो ज्ञान सांगला. कृष्ण म्हणले बस कर तुझं तत्व, तुला धर्माच्या बाजूला यायचं असेल तर शेवटची संधी आहे, बघ मग काय काय. तो म्हणला नाही मला मित्रच प्रिय आहे. गेला मित्राकडून. इथं कर्ण चुकलाय. द्रौपदीच्या वेळेसही कर्ण चुकलाय. जेव्हा रथाचं चाक बसलं कृष्णाने सांगितलं आता तुझा धर्म मला माहित नाही, तुझा धर्म त्यावेळेस कुठं गेला. अर्जुनाला बाण सोडायला लागला. म्हणून कर्ण श्रेष्ठ कशाच्या बाबतीत आहे? दानाच्या बाबतीत मात्र श्रेष्ठ आहे कर्ण. कर्णाचा हात कोणी धरत नाही. अहो कवच कुंडल त्यानं दिले मागितले, एवढा दानशूर होता. रणात दात पाडून दिले. म्हणजे दानशुरामध्ये कर्णाचा नंबर आहे. जसा हरिश्चंद्राचा तसा कर्णाचा आहे. परंतु धर्माच्या बाजूमध्ये तो एक निर्णय, त्याचे 2 निर्णय चुकल्यामुळं त्याला अर्जुनाच्या हाताने मारावं लागलं. म्हणून अर्जुन श्रेष्ठच आहे आणि तो होताही धनुर्धारी. त्यानं कर्णाला आधी हरवलं होतं. असं नाही की त्याच्याकडे काही शक्ती होत्या वास्तविक शक्ती वगैरे कर्णाकडे, परंतु अर्जुन त्याच्या तोडीपेक्षाही पूर्ण होता. महत्वाचं कैवर्तक केशव भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते स्वयंमेव भगवान आहेत. म्हणून ते स्वतः पांडवाकडून होते. मग म्हणल्यावर विजय त्यांचा असणार आहे. म्हणून अर्जुनाला वेळोवेळी सांभाळले त्यांनी. ज्यावेळेस बऱ्याच वेळा सांभाळले तसे प्रसंग आहेत ना. काही वेळेस अर्जुनाच्या प्रतिज्ञात अर्जुनाला आड आल्या. अभिमन्यूला एकटं गाठून त्यांनी मारलं. प्रतिज्ञा केली की मी आता जयद्रथाला मारेल, नाही सूर्य मावळण्याच्या आत, नाहीतर मी अग्नी प्रवेश करेल. वास्तविक जयद्रथाला लपवून ठेवलं सेनेने, त्याला समोर येऊ दिलं नाही. सूर्य मावळाची वेळ झाली. भगवान श्रीकृष्णानं सूर्य झाकला. त्यावेळेस अर्जुनाला मदत केली. आणि मग जयद्रथ जेव्हा पुढे आला तेव्हा सांगितलं की सुदर्शन चक्र काढलं, सूर्य हा जयद्रथ, मग मारला अर्जुन वाचवला. अशा बऱ्याच वेळा प्रतिज्ञा, वैयक्तिक प्रतिज्ञा आड येत असतात. त्यावेळेस देवानं सांगितलं ज्यावेळेस समष्टी धर्म टिकवायचा असतो त्यावेळेस तुझ्या वैयक्तिक प्रतिज्ञा अशा करत जाऊ नको. समष्टी धर्म टिकवायचा, आपल्याला धर्म स्थापन करायचा पृथ्वीवर, तुझ्या वैयक्तिक प्रतिज्ञा आता जरा बाजूला ठेव. मग आणखी एक असा प्रसंग झाला. त्यावेळेसही वैयक्तिक प्रतिज्ञा त्यांनी बाजूला ठेवली. असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात घडले आणि कळालं अर्जुनाला की देव आहे. मग आपला प्रसंग काय होता? युद्धाच्या वेळेस अर्जुन रथात खाली बसला. देवाला आता चिंता पडली. मी ज्यांच्या भरोश्यावर धर्म स्थापनेचं कार्य केलं त्यांची 13 वर्ष वाट बघितली. मला एक काम न सांगता ह्यांनी केलं ते म्हणजे दूध खेळण्याचं. आणि तिथं हरून आले. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. 13 वर्ष देवाला वाट बघावं लागली पांडवांची. 13 वर्षानंतर मी आता धर्म स्थापन करण्यासाठी युद्ध आरंभलंय. आणि आता अर्जुन युद्ध नको म्हणतोय. आता म्हणतोय तो काय? न कांक्षे विजयम कृष्णाचं राज्यम सुखानेचं किंमो राजेने गोविंद किंम भोगेर, मला नको राज्य. असं कसं जमलं अर्जुना? उठ, तस्मात उत्तिष्ठ. कोणते युद्ध आहे कृतनीचे, आता जमणार नाही. शुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ पर्यंत. आता ही हृदयाची दुर्बलता काढून टाक आणि गप्पा मारायला ज्या म्हणलं मी त्या इथं सुरू केल्या. त्या गप्पा नव्हत्या तर तो या जगातला जी ब्रह्मविद्या आहे ती अर्जुनाच्या
गीतेच्या रूपाने आता देव सांगतात. त्याला म्हणायचं भगवद्गीतेचा जन्म. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीचा दिन होता. भगवान श्रीकृष्णानं जे ज्ञान सांगितलं 18 अध्याय ते वेद उपनिषदाचं सार अर्जुनाला दिलं. त्यावेळेस मग 18 अध्याय मध्ये जे ज्ञान आहे ती ब्रह्मविद्या आहे. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ती ब्रह्मविद्या देवानं सगळ्या अर्जुनाला निमित्त करून गप्पा मारल्या आणि अर्जुनाचा देवाचा संवाद झालाय. ती म्हणजे आपले 18 अध्याय भगवद्गीता. हे तत्वज्ञान या अवताराची सगळ्यात मोठी देण आहे आपल्याला दिलेली. ही ठेव आहे. सगळ्यात मोठी ठेव कृष्णाची काय असेल तर ही गीता रूपी ठेव आहे. आणि ही 5000 वर्ष झाली हिच्यात बदल होत नाही. शास्त्र आहे. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ. हे शास्त्र आहे आणि हे तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. हे बदलत नसतं. तुमचं आज सरकार बदललं उद्या दुसरे येईल पण हे शास्त्र बदलत नाही. 5000 वर्ष आता झाली. इथेही आजही गीतेची तीच किंमत आहे. भविष्यातही तीच राहणार. त्याच्यात बदल होत नाही. जे बदलत नाही ते शास्त्र आहे. त्याचे शाश्वत सिद्धांत असतात. आपले ते नियम आज आचारसंहिता ही की उद्या ती दररोज एक जी आर निघतो. त्याला काय महत्व आहे? इथं संतांच्या देवाच्या शब्दाला किंमत आहे. देवाच्या मुखारविंदातून निघालेले शब्द आहेत. स्वयंमेव असा एकच ग्रंथ आहे हा श्रीमद भगवद्गीता की जो याला कोणी लिहिणारा नाही. व्यासांनी ग्रथित केली महाभारतात भीष्म पर्वात. परंतु सांगणारे स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ऐकणारा श्रोता अर्जुन आहे. स्वतः देवाच्या मुखातून बाहेर पडलेला ग्रंथ एवढाच. याच ग्रंथाची जयंती होती. बाकी माणसाच्या महापुरुषाच्या जयंत्या होतात पण ग्रंथाची जयंती गीता जयंती मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला होते. अशी ही देण ही अमूल्य आहे. ही गीता आपण वाचली पाहिजे. आता ती गीतेवर आपण गीता 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 त्याच्यावर सांगितलं ना, त्याच्यावर एक चिंतनच झालेलं आहे. ती गीता इतकी महत्वाची आहे. आणखी नंतर कधी तिचे चिंतन बघू आपण. वेळ होत आलेला आहे. चला भगवद्गीता सांगितल्यावर अर्जुन म्हणतो एवढं ज्ञान देवा तुझं आहे. मी तर तुला साधा म्हणजे माझा मित्र सखा सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम. मी तुला देव सोडून साधं समजलं देवा. 11व्या अध्यायात अर्जुन म्हणतो तू तर मया प्रमादात प्रणयन वापी. मला क्षमा कर देवा. तुझ्यासोबत मी हरे कृष्ण हरे केशवा एकरी बोललो आणि तू तर या जगाचा मालक आहे. तुझं विश्वरूप दर्शन बघितल्यावर लक्षात येतं की तू या सृष्टीच्या आधी होतास. मध्ये येशील अंती तुझं आहे. आणि या जगाच्या वेगळं राहून मायेच्या रूपानं तू जग चालवतोस हे मला आता कळालं. माझ्या डोळ्यावरलं पडळ आता गेले गीता ऐकून. नसतो मोह स्मृती लब्धा तो प्रसादान्मया तिथं स्थितोस्मी गत संदेह करीत वचन. आता मी तू सांगशील तसं करतो देवा. आता माझा मोह गेला. तो सकुटुंब गेला जिथाव सहकुटुंब गेला. आता राहिला नाही तो. मग आता तू म्हणशील ते करीचे वचन. मग धनुष्य घेतो आणि 18 दिवसात सगळ्यांचा संवार करून धर्मस्थापन युधिष्ठिराला राज्याभिषेक होतो. इथे महाभारतामध्ये महत्वाचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्णानं पुन्हाही 36 वर्ष धर्मस्थापन करण्यासाठी धर्मराजासोबत त्याला नीती समजवली. अगदी भीष्म रणांगणात पडले होते. त्यांच्याकडलं ज्ञानही देवाना मुद्दाम घेतलं. राजधर्म काय असावा, प्रजेला कसं सुखी ठेवावं हे सगळं ज्ञान अगदी श्राद्ध कर्म असेल सगळं ज्ञान कुणाकडून घेतलं? भीष्माचार्याला सांगितलं की अरे भीष्म पडले. भीष्म अधर्माच्या बाजूने होते ठीक आहे पण भीष्मासारखा महापुरुष कोणा होणार नाही. 180 वर्षाचे वृद्ध भीष्म पितामह युद्धात शंख पंक्तांना ते मनानं तरुण आहेत आणि त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते तुम्ही घ्या. मग भगवान श्रीकृष्ण त्यांच्याकडे घेऊन जातात आणि त्यांच्याकडून ते ज्ञान घेतात. म्हणजे हा जो अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा तो परिपूर्णतम अवतार आहे आणि आपल्या भारताच्या भूमीमध्ये तो झालेला आहे. म्हणून दुर्लभम भारते जन्म. भारतात जन्म मिळणं दुर्लभ आहे. त्याच्यात नरजन्म दुर्लभ आहे. त्याच्यात भगवान कृष्णाची भक्तीत मन तोत्पदी वृत्ती मुरलेले त्याच्यात मुरणं हे महाकठीण आहे. म्हणून आज आपण जमलेले श्रोते भाग्यवान आहोत. भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहोत. भगवान श्रीकृष्णाला समजण्याचा प्रयत्न करत आहोत. वास्तविक भगवान श्रीकृष्णाला समजण्या एवढी बुद्धी सुद्धा आपल्याकडे नाही. आपल्या बुद्धीच्या एव बुद्धे परतस्तुस ते तत्व आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. तरी आकलन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. संतांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबा तुकोबारांनी जे समजून सांगितलं ते अवतार आम्ही समजण्याचा प्रयत्न करतो. आता भजनाची वेळ आहे. आपल्या श्रीकृष्ण जन्माचे अभंग घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्याचा हेतू लक्षात येईल. आपण हे जे काही 7वा 8वा श्लोक घेतला होता याच्यावर सविस्तर चिंतन कधी पुन्हा आणखी बघू. थोड्या कालावधीत आपल्याला चरित्रच महत्वाचं होतं. थोड्यामध्ये अगदी माझ्या अल्पवाणीनं माझ्या अल्पमतीनं अल्प वेळेत
चरित्र मांडण्याचा जो प्रयत्न केला तो तुम्हा सगळ्या सज्जन वर्गाच्या कृपेनं आणि शेळगाव हे महाविष्णूचं देवस्थान आहे, अधिष्ठान आहे. भगवान महाविष्णूनं जशा पद्धतीनं बोलून घेतलं त्या पद्धतीनं आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला. कमी जास्त बोलण्याच्या ओघात झालेला असेल तर तरी न्यूनतेपुरते अधिकही सरते करून घ्यावे तुमचे विनंती असे. कारण प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही सगळे श्रोते मायबाप वक्त्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. आता आपणच चांगलं ऐकलं तर आम्हाला वाटतं आपा ऐकत आहेत मग सांगावं. आता बालू महाराज ऐकत आहेत, बालू महाराजाचं लक्ष नसेल तर आम्हाला वाटतं आपलं काहीतरी चुकतंय का काय या पद्धतीने. परंतु सगळ्यांनी अगदी सुंदर प्रतिसाद दिला. हरिभक्त परायण अमोल महाराज गोरे यांच्यासोबत आज इथं येण्याचा योग आला. वास्तविक आज त्यांचं कीर्तन होतं परंतु ऐन वेळी काही अडचण आल्यामुळे आपल्याला प्रवचन करावं लागलं. तरी सुद्धा आपण ती उणीव भासू दिलेली नाही. सरांनी सुंदर असं प्रवचन केलं आणि मी चरित्र सांगण्याचा अल्पमतीने प्रयत्न केला. त्या पद्धतीने जशी असेल तशी वाकडी का नीट देव झालं करविली तैशी केली कटकट किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येत माझे जी उरले पायीकपण. देवा इथं मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. संतांचे जे उत्तर होते ते उच्चिष्ट उत्तरे हे व्यासोच्चिष्ट जगत्रय. सगळं जग व्यासाचं उष्ट आहे. म्हणजे हे ज्ञान काय माझं नाही, व्यासांनी ह्या जगाला दिलेलं हे ज्ञान आहे. कोणी किती जरी ज्ञानी असला तर तो व्यासांचं उष्टच ज्ञान सांगत असतो. माऊली म्हणतात ना म्हणून महाभारती जे नाही ती नोहेची लोकीची या कारणे म्हणते पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. त्रिजगतातलं जे ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे. समाजशास्त्रातलं असो, मानसशास्त्रातलं असो, अध्यात्मातला असो, कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान असो ते व्यासांचं उष्ट आहे. इतके व्यास महान आहेत. आज अशा ऋषी मुनींच्या संतांच्या कृपेने आपल्या दर्शनाचा योग आला. इथं 4 शब्द बोलण्याचा योग आला. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी झालेली प्रवचन रूपी सेवा समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. यानंतर आपल्याला भजन चालू करायचं आहे. एकदा वर्धे हरी श्री